अक्षय शिंदेचा एन्काउंटर जिथे झालं त्या ठिकाणी आता झी24 तासची टीम पोहोचली। मुंब्रा बायपास इथं हे एन्काउंटर झालं होतं। ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं तिथं आता झी24 तासची टीम पोहोचली। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी असलेला अक्षय शिंदे याचं काल एन्काउंटर झालं होतं आणि ज्या ठिकाणी हे एन्काउंटर झालं त्या ठिकाणी झी24 तासची ही टीम पोहोचली। आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, खरं तर आता झी24 तासची टीम जिथं एन्काउंटर झालं होतं त्या ठिकाणी पोहोचली। मुंब्रा बायपासवर खरं तर हे एन्काउंटर झाले, त्या ठिकाणची सध्याची परिस्थिती काय? सध्या स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी हे या घटनास्थळाची पाहणी करायला आलेले आहेत। ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं तोच हा रस्ता आहे। थोड्याच वेळात कदाचित फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम ही सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहे। घटनास्थळाची पाहणी केली जाईल, आजूबाजूच्या लोकांची चौकशी सुद्धा केली जाईल। सध्या अधिकारी इथे पोहोचलेले आहेत, जे बदलापूर पोलीस स्टेशन आणि आजूबाजूचे जे पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणचे स्थानिक अधिकारी आहेत, ज्यांच्याकडनं इकडची चौकशी केली जाते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या रोडवर हे एन्काउंटर झालं, ही घटना झाली, तो हा रोड आहे मुंब्रा बायपास रोड। वाय जंक्शन नावाने सुद्धा याला ओळखलं जातं। साधारण ठाणे, बदलापूर, मुंब्रा यांना जोडणारा हा रस्ता आहे। तसं बघायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेस ही घटना झाली, साधारण 6:15 ते 6:30च्या दरम्यान। अवजड वाहनांची वाहतूक या रस्त्याने जास्त असते। आपण बघितलं तर अवजड ट्रक हे या रस्त्याने आपल्याला आता सुद्धा जास्तीत जास्त संख्येने जाताना बघायला मिळतात। संध्याकाळी मात्र अर्थातच जी लहान चारचाकी वाहनं आहेत त्यांची वाहतूक कमी असते। त्याच्यामुळे या घटनास्थळावर जेव्हा हे एन्काउंटर झालं तेव्हा प्रत्यक्षात कोणी उपस्थित होतं का, ही घटना कोणी पाहिली का, यावर मात्र एक मोठं प्रश्नचिन्ह आहे। कारण संध्याकाळच्या वेळी ही घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे हा रस्ता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी जास्त वापरला जात असल्या कारणाने इतर वाहनं या ठिकाणी असण्याची शक्यता नाही। आजूबाजूला वस्ती देखील फारशी नाही, काही छोट्या मोठ्या झोपड्या आहेत, काही तात्पुरती निवासस्थानं आहेत की जे इथे आजूबाजूला काम करणारे जे कामगार असतात त्यांची ही घरं आहेत, ते फक्त इथे राहतात। त्याच्यामुळे ही घटना कुणी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली असण्याची शक्यता ही फारशी वर्तवली जात नाहीये। आणि अर्थातच फॉरेन्सिक डिपार्टमेंटची टीम या संपूर्ण घटनेचा अहवाल हा सुपूर्द करणार आहे। सध्या आपण बघितलं तर स्थानिक पोलिसांकडनं या संपूर्ण रस्त्याची पाहणी केली जाते। हा तो नेमका स्पॉट आहे ज्या ठिकाणी ही घटना घडली। अक्षय शिंदे जेव्हा तळोजा जेलमधून त्याला बदलापूरच्या दिशेने घेऊन जात होते त्यावेळेस ही सगळी घटना घडलेली होती। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय शिंदेने सुरुवातीला रिव्हॉल्वर हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये थोडा गोळीबार झाला, त्यामध्ये काही पोलीस अधिकारी कर्मचारी हे जखमी झाले आणि प्रत्युत्तरादाखल जेव्हा स्वसंरक्षणासाठी म्हणून पोलिसांकडनं गोळीबार केला गेला तेव्हा अतिशय जवळून अक्षय शिंदेच्या चेहऱ्यामध्ये गोळी लागली, असा तो एकंदरीत घटनाक्रम आहे। मात्र गाडीत जागा अतिशय लहान कमी होती, जवळून हा गोळीबार झाला आणि त्यामुळे तातडीने हा गोळीबार झाल्या कारणाने अक्षय शिंदेला जवळून मानेच्या खाली गोळी लागली आणि म्हणूनच त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, अशी सुद्धा एक माहिती सूत्रांकडनं, पोलीस सूत्रांकडनं समोर येते। सध्या आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या स्पॉटवर आहोत, तिथे आजूबाजूचे हे लोक आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। पुलिस आई थी, आप लोगों से क्या पूछी, क्या बताया? पुलिस हमारे पास आई भी नहीं और हमारे को पूछी भी नहीं कुछ, क्योंकि हम लोग का घर है ना 2-3 बजे तक चालू रहता है, दरवाजा खुला ही रहता है 2-3 बजे तक। अभी जब यहाँ पे अभी पुलिस वाले आए थे, आप लोगों से बात की, क्या बताया? अभी पुलिस वाले से मैंने बात करी, हमारे घर के लिए बात करी, यानी कि जैसे हम नहीं, पुलिस ने आपने आवाज वगैरह आई थी कल जो हुआ था, एक गोली चढ़ने की आवाज आई आपको 6 से 6:30 बजे? नहीं, ऐसा पुलिस ने क्या पूछा आपसे? अभी कुछ नहीं पूछे वो लोग ने हमारे को। देखिए सध्या आपण बघतो आहोत की हे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना इथनं पाणी सुद्धा भरून जावं लागतंय। मला सांगा की इथून काल संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान काही घटना घडली, तुम्हाला काही माहिती मिळाली? झाला नाही, आमचा दरवाजा उघडाच होता, सगळे आम्ही जागेच असतोय, काय पण नाही झाला इकडे, काय नाही झालं। 6:15 वाजता तुम्ही सांगता ना टाइम, तर टाइमवरती काय नाही झालं, आम्ही 3 वाजेपर्यंत जागे असतो इकडे। ह्या ज्या गाड्या जातात इथनं, बरेचसे ट्रक जातात, सगळी अवजड वाहनं जातात, रात्रीपर्यंत ही वाहतूक सुरू असते? हा, जागे असते आम्ही। मग इथे काय झालं ना तर आम्ही उभं राहतोय, आम्ही असतोय, आम्ही सगळे झोपडपट्टी नाही जातो बाहेर। एखाद्या वेळी अपघात झाला, ऍक्सिडेंट झाला, मोठा आवाज झाला तर तुम्हाला सहज आवाज येतो? आम्हीच करतोय, सहज आवाज येतोय? हा येतो पण उचलतो पण, आम्ही टाकतो पण, दवाखान्यामध्ये पण घेऊन जातात शिवाजीमध्ये, त्यांना तिकडे ऍडमिट करून इथे आम्ही, आमचे पोरे लोक जाते सगळे, असे आहे। आणि पुढे काय झालं तर त्याचा आम्हाला नाही माहित, का तर सुमसाम रस्ता आहे, तिकडे पण एकदम सुमसाम रस्ता, त्याचा आम्हाला नाही माहित। साधारण अंधार पडल्यावर इथली स्थिती काय असते? अंधार पडल्यावरती आम्हाला दिसत नाही काय, घराबाहेर निघतच नाहीत? नाही, आम्ही घरामध्येच राहते।
इथे एक साधारण किती लोक राहतात तुमच्या घराच्या आजूबाजूला? किती लोक राहतात इथे? आता आमच्या 8 घर आहे इकडे. हा तिथून इथपर्यंत 8. साधारण 10 ते 15 माणसं इथे असतात वस्तीला. हा वस्तीला आहे. बरं, सध्या आपण बघतोय की मागे सुद्धा काही रहिवासी आहेत, ते सुद्धा या ठिकाणी राहतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करूयात. मात्र इथे आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर आहे, घनदाट अशी झाडी आहे, जंगलाचा रस्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे इथपर्यंत गोळीबाराचा आवाज येणं शक्य आहे का, यावर प्रश्नचिन्ह आहे. ताई, किती वर्षांपासून राहता तुम्ही इथे? कब से रहते हो आप यहाँ पे? हम लोग 2002 में से इधर है. अच्छा, तो कल कुछ हुआ था, कुछ घटना की आवाज आई आपको? ये कोई कुछ हुआ नहीं, कोई आके कुछ पूछा भी नहीं. अच्छा, कोई पूछताछ नहीं कोई हुई. यहाँ तो पे अभी पुलिस ने क्या पूछा आपसे? अभी तो मालूम नहीं हमको, मेरे से तो बात ही नहीं हुई पुलिस से. अच्छा, तो पुलिस ने अभी तक आके कोई पूछताछ नहीं किया? नहीं किया कोई, अभी तक कोई नहीं किया. यहाँ पर बाहर कोई अगर एक्सीडेंट होता है, कोई बड़ी आवाज होती है, ट्रक कुछ भी होता है, तो आप जाते हैं? ज्यादा तकलीफ होता तो हम लोग जाके देखते, ज्यादा उसको रहेगा उसको दवाखाना पहुंचा देते. किधर काम करते हैं, यहाँ कैसे रहते हैं आप? हम लोग कोई बिगाड़ी काम करते, कोई भी काम मिल गया चले जाते हम. अच्छा, तो कई सालों से यहीं पे रहते हैं. हाँ. त्यामुळे इथे आजूबाजूची जी लोक आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली जाऊ शकते. काही वेळापूर्वी पोलिसांनी इथल्या काही रहिवाशांशी संवाद सुद्धा साधलेला होता. मात्र एकंदरीतच ज्या स्पॉटवर, ज्या ठिकाणी मुंब्रा बायपास रोडवर हे एन्काउंटर झालेलं आहे, या घटनास्थळाची पाहणी सध्या स्थानिक पोलिसांकडनं केली जाते. फॉरेन्सिक टीमकडनं सुद्धा या संपूर्ण घटनास्थळाची पाहणी करून त्या संदर्भातला अहवाल दिला जाईल आणि त्यानंतर अर्थातच या घटनेची चौकशी व्हावी अशी विरोधकांची मागणी आहे. त्या विरोधकांच्या मागणीवर नेमकी काय कार्यवाही होते हे बघणं महत्त्वाचं आहे. मनश्री, त्यामुळे आता तिथल्या रहिवाशांची सुद्धा बातचीत केली. यातून पोलिसांना पुढे काही त्यांची चौकशी केली जाते का, पुढे नेमकं काय येतं हे पाहणं महत्त्वाचं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.